आता आपण एक्सरसाइज नंबर 2.1 स्टार्ट करायला लागलो. हे स्टार्ट करायच्या अगोदरचे थोडे प्रॉब्लेम रिवाइज करतो. असं लक्षात ठेवायचं आहे. आपण असं बघितलं होतं x इज इक्वल्स टू r cos theta and therefore x upon r is equals to what? It is equals to cos theta. y upon r is equals to sin theta and tan theta is equals to y upon x. एवढे हे टर्म लक्षात ठेवायचे. जर समजा हे तीन फॉर्म्युला आपण लक्षात ठेवलो तर पुढचं सगळं सॉल्व करू शकतो. बघा लक्षात द्या काय सांगितलं. फर्स्ट क्वेश्चन आहे, फाइंड ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ 0 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री, 150 डिग्री, 180 डिग्री, 210 डिग्री, -30 अँड 150. जवळपास सगळ्याचं सेमच आहे. आपण स्टार्टिंगला एक एक बघू. इनिशियल घ्यायचं फॉर 0 डिग्री. असं लक्षात ठेवा, इनिशियली वी हॅव टू ड्रॉ वन सर्कल. आपल्याला एक सर्कल ड्रॉ करायचं आहे. हे सर्कल ड्रॉ केल्यानंतर फॉर फाइंडिंग आउट ट्रिग्नोमेट्रिक रेशोज टेक युनिट सर्कल. आपल्याला काय कन्सिडर करायचं आहे? युनिट सर्कल. युनिट सर्कल मीन्स व्हॉट? युनिट सर्कल मीन्स रेडियस इज इक्वल्स टू 1 घ्यायचं आहे. कंपल्सरी काय कन्सिडर करायचं आहे? रेडियस ऑफ द सर्कल इज इक्वल्स टू 1. आता बघा, हे लाईन ए झालं, हा ओरिजिन आपला ओ. अँगल किती सांगितलं आहे? फर्स्ट अँगल इज गिवन ॲज अ 0 डिग्री. 0 डिग्री लाईज ऑन दिस एक्स ॲक्सिस, देअरफॉर कन्सिडर दिस ॲज अ ए. नाव इफ दिस इज आवर रेडियस. रेडियस जर समजा हा कंप्लीट रेडियस झाला तर इथला पॉईंट काय असणार आहे? x1 अँड y इज 0. x1 असेल, y 0, x1 y 0. तर आता आपण काय करणार बघा, पहिल्यांदा काय फाइंड आउट करायचं आहे? साइन थिटा कॅल्क्युलेट करायचं आहे. साइन थिटा मीन्स व्हॉट? y अपॉन r. y is 0, value of r is 1, therefore 0 upon any number 0, therefore sin theta means 0 degree is equals to 0. Next, cos theta is equals to x upon r. Value of x is 1, value of r is 1, answer is 1, therefore cos 0 is equals to 1. Next is tan theta. Tan theta means what? Sin theta upon cos theta. Sin theta upon cos theta. Sin theta is 0, cos theta is 1, 0 upon any number 0, therefore tan theta is equals to also 0. After that, cot theta. Cot theta means what? 1 upon tan theta. Cot theta म्हणजे काय असतं? 1 upon tan theta. 1 upon 0. Any number divided by 0 म्हणजे इन्फिनिटी घ्यायचं. That is not defined. That is not defined. Cot theta. Cot theta नंतर इथं काय करायचं बघा? cosec theta. Cosec theta म्हणजे अगेन 1 upon 0. It is equals to infinity. And remaining term is sec theta. Sec theta is what? Sec theta is equals to 1 upon cos theta. 1 by 1 is equals to 1. हे झालं आन्सर. And as all lies in first quadrant, हे सगळं जे आहे ते फर्स्ट क्वाड्रंटमध्येच आहे, therefore all are positive. After that, next angle is of 30 degree. मग 30 डिग्री असेल तर कसं सॉल्व करायचं बघा, थोडं लक्ष द्या आता. एक सेकंड. 30 डिग्री कसं फाइंड आउट करायचं? अगोदर एक सर्कल ड्रॉ करायचं आहे. इनिशियली वी हॅव टू ड्रॉ वन सर्कल ड्रॉ करायचं. हा पॉईंट ओ घ्यायचं. हे जे रेडियस आहे हे रेडियस 1 असायला पाहिजे. क्वेश्चनमध्ये किती डिग्री दिलं? 30 डिग्री. मीन्स वी हॅव टू ड्रॉ अँगल ऑफ 30 डिग्री. समजा 30 डिग्री ड्रॉ केलं, इथं असं नेमिंग करायचं. अँगल ए ओ बी इज इक्वल्स टू 30 डिग्री. समजा ए ओ बी इज इक्वल्स टू 30 डिग्री घेतलो. आता 30 डिग्री घेतल्यानंतर काय करायचं बघा, ड्रॉ वन परपेंडिक्युलर or this point is a P and draw one perpendicular on line OA. OA वर एक perpendicular काढायचं such that this PM is, the point PM is perpendicular to OA. हे PM चं जे लाईन आहे ते OA ला परपेंडिक्युलर असायला पाहिजे. ह्या प्रकारे आपण कॅल्क्युलेट करणार. नेक्स्ट पार्ट बघा, इथं लिहिताना असं लिहायचं, मेजरमेंट ऑफ एन अँगल AOB इज इक्वल्स टू 30 डिग्री. PM हे परपेंडिक्युलर टू OA. PM OA ला परपेंडिक्युलर. हे आता अँगल झालं 30 डिग्री. दिस इज व्हॉट? 30 डिग्री. इनिशियली विल कन्सिडर दिस ॲज अ अँगल थिटा. नाव नेक्स्ट स्टेप इज व्हॉट? दिस इज आवर R, that is radius, and after that this distance is x and this distance is y in y direction. Now next, once you get these values, remember for when
वेन, आता हे स्टेप जरा इम्पॉर्टंट आहे बघा. ज्या वेळेस हे अँगल 30 डिग्री असेल, ज्या वेळेस हे अँगल 30 डिग्री असेल, ॲज अँगल ए ओ बी इज इक्वल टू 30 डिग्री. हे जरा स्टेप व्यवस्थित लक्षात ठेवा. याच्या 3 कंडिशन आहेत. तिन्ही कंडिशन मी समजावून सांगतो, हे व्यवस्थित लक्ष द्या. तिन्ही कंडिशन इथं ड्रॉ करायला लागलो आहे. समजा हे असं आपण एक सर्कल ड्रॉ केलं, हे 30 डिग्रीसाठी. नेक्स्ट काय केलं, हे 45 डिग्रीसाठी. त्याच्यानंतर समजा एक इथं ड्रॉ करू आपण फॉर 60 डिग्री. हे समजा 60 डिग्री घेतलं, हे 30 डिग्री घेतलं आणि हे घेतलं 45 डिग्री. हे थोडं जर लक्ष द्या, ह्याला नाव देऊ आपण ओ. समजा हे ए आहे, इथून परपेंडिक्युलर काढलो आपण, हे आलं एम, हे आलं पी. इथं बघा परत, हे पी एम ओ ए, इथं पण हे ओ, हे परपेंडिक्युलर काढलो आपण, हे पी एम आणि हे ए. ह्या सगळ्यामध्ये ओ टू पी इज आवर रेडियस. हे सगळ्यामध्ये हे रेडियसच आहे, हे रेडियस आहे. आता बघा, फर्स्ट असं लक्षात ठेवा, फॉर 30 डिग्री, जर 30 डिग्री असेल, जर 30 डिग्री असेल तर असं लक्षात ठेवायचं, जर 30 डिग्री असेल तर आपल्याला पी एम इज इक्वल्स टू 1/2 करायचं. पी एम इज इक्वल्स टू काय करायचं, 1/2 ओ पी करायचं. पी एम इज इक्वल्स टू काय करायचं, 1/2 ओ पी. हे कधी, जर एक्झॅक्ट 30 डिग्री असेल तर. जर समजा 60 असेल तर पी एम कॅल्क्युलेट करायचं नाही. जेव्हा 60 असेल तेव्हा ओ एम कॅल्क्युलेट करायचं. इज इक्वल्स टू 1/2 ओ पी घ्यायचं. बघा काय सांगायला लागलो, जर 30 डिग्री असेल तर आपल्याला पी एम मिळतं. जर 30 डिग्री असेल तर काय मिळतं, पी एम मिळतं. आणि तेच जर समजा 60 डिग्री असेल तर ओ एम मिळतं. बघा लक्ष द्या अजून एकदा, जर इफ अँगल इज ऑफ 30 डिग्री, जर 30 डिग्री अँगल असेल तर आपण काय करतो, फॉर 30 डिग्री कन्सिडर करत असताना हे बघा 30 डिग्रीसाठी पी एम घेणार आणि इथं आणि नेक्स्ट बीट, आणि जर समजा इथं फॉर 60 डिग्री ओ एम कन्सिडर करणार. ओ एम इज इक्वल्स टू 1/2 ओ पी अँड पी एम इज इक्वल्स टू 1/2 ओ पी. हे दोन व्हॅल्यूज झाले. त्याच्यानंतर नेक्स्ट बीट, पी एम इक्वल टू 1/2 ओ पी, ओ एम इज इक्वल्स टू 1/2 ओ पी. जर 60 डिग्री असेल तर हे लाईन मिळते आपल्याला, म्हणजे एक्स मिळतं, आणि 30 डिग्री असेल तर पी एम मिळतं. पण जर समजा फॉर 45 डिग्री, जर 45 डिग्री असेल तर असं लक्षात ठेवायचं, पी एम इज इक्वल्स टू ओ एम. 45 डिग्री असेल तर काय कंडिशन, पी एम इज इक्वल्स टू ओ एम. आता बघा लक्ष द्या, प्रॉब्लेम स्टार्ट करू आपण. जर फर्स्ट प्रॉब्लेम बघितला आपण, इथं काय केलं, अँगल ए ओ बी इज इक्वल्स टू 30 डिग्री. मी काय सांगितलं होतं, 30 असेल तर आपल्याला पी एम मिळतं. म्हणून मी काय करणार इथं, असं सॉल्व करणार, पी एम इज इक्वल्स टू 1/2 ओ पी. म्हणजेच पी एमची व्हॅल्यू काय, वाय आहे, 1/2. ओ पीची व्हॅल्यू मी काय सांगितलं होतं, रेडियस इज इक्वल्स टू कन्सिडर युनिट रेडियस सर्कल, दॅट इज 1. देअरफॉर वाय इक्वल टू 1/2. इथून वाय मिळाला. एकदा जर वाय मिळाला आपल्याला तर इथून पुढं काय करायचं, बाय डिस्टन्स फॉर्म्युला म्हणायचं, बाय डिस्टन्स फॉर्म्युला. समजा डिस्टन्स फॉर्म्युला घेतलं तर फॉर्म्युला काय, x² + y² इज इक्वल्स टू 1. म्हणजेच काय आलं बघा, एक्सची व्हॅल्यू माहिती आहे का आपल्याला, नाही आहे अजून, एक्स इज अननोन, प्लस काय करायचं 1/2चा स्क्वेअर इक्वल टू 1. म्हणजेच काय, आता x² इक्वल टू 1 - 1/4. x² इज इक्वल्स टू 4 - 1/4. x² इज इक्वल्स टू 3/4. हे असं आलं. x² 3/4, 3/√2. बघा एक्स इज इक्वल्स टू काय आलं, 3/√2. एकदा एक्स मिळालं की इथून पुढं सोपं आहे बघा, cos 30 इज इक्वल्स टू, मी काय सांगितलं होतं मगाशीच फॉर्म्युला, किंवा 30 घ्यायच्या ऐवजी असं घ्या वाटलं, cos θ इज इक्वल्स टू x/r. आरची व्हॅल्यू तर 1 आहे, म्हणजेच काय आलं 3/√2. हे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये म्हणजे प्लस घेणार आपण. त्याच्यानंतर sin θ इज इक्वल्स टू काय, y/r. आरची व्हॅल्यू 1 आहे, म्हणजेच फक्त 1/2 आला.
त्याच्यानंतर फर्स्ट क्वाड्रंटमध्ये म्हणजे पॉझिटिव्ह. कोसेक थिटा, कोसेक थिटा म्हणजे काय 1/cos साइन थिटा म्हणजेच 2. सेक थिटा म्हणजे 1/cos थिटा √2/3 येतं. त्याच्यानंतर टॅन थिटा y/x. y/x म्हणजे काय येतं बघा 1/2 अपॉन √3 इथं चुकलं बघा, हे √3/2 येतं. बाकीचं लिहिलं इथं पण cos थिटा इज इक्वल्स टू √3/2 √3/2 येतं. हां हे √3/2 2 गेट कॅन्सल, देअर फॉर रिमेनिंग इज 1/√3. आणि कॉट थिटा म्हणजे काय घ्यायचं, ह्याचं रेसिप्रोकल म्हणजेच फक्त √3. हे झाले सेकंड प्रॉब्लेम. 30 डिग्रीचं. समजा 30 डिग्री नंतर आपल्याला काय सांगितलं, आता 45 डिग्री सांगितलं. सेम मगाशी सारखंच पहिल्यांदा काय करणार मी, एक सर्कल ड्रॉ करायचं. सर्कल ड्रॉ केलं, इथून कन्सिडर दिस ॲज अ 45 डिग्री. हे ओ झालं, हे लाईन ए आहे, हे 45 डिग्री आहे. इथून परपेंडिक्युलर काढायचं. हे पी, हे एम, हे परपेंडिक्युलर, हे रेडियस. आता काय करायचं, हे डिस्टन्स वाय आणि हे एक्स. ना आता एकदा जरी समजा हे सगळं आपण कॅल्क्युलेट केलं, इथून पुढे काय करणार, आता नेक्स्ट पार्ट बघा. इथून अँगल AOP इज इक्वल्स टू 45 डिग्री, आर इज इक्वल्स टू युनिट रेडियस 1 घेतलं, अँड PM इज परपेंडिक्युलर टू OA, परपेंडिक्युलर आहे. आता ह्याच्यानंतर काय करणार आपण, एकदा जर समजा हे कॅल्क्युलेट केलं, इथून पुढे काय करायचं, नाव ॲज अँगल AOP इज इक्वल्स टू 45 डिग्री, देअरफॉर हे 45 डिग्री असेल तर मी काय सांगितलं होतं, OM इक्वल टू PM. हे बघा असं घ्यायचं, OM इक्वल टू PM इज इक्वल्स टू, समजा मी एक्सच कन्सिडर केलं, दोन्ही इक्वल आहे ना, एक्स घ्या किंवा वाय घ्या, काही घेतलं तरी चालतंय. देअरफॉर बाय डिस्टन्स फॉर्म्युला, डिस्टन्स फॉर्म्युला जर आपण कन्सिडर केलो तर डिस्टन्स फॉर्म्युला काय येतं, x² + y² इक्वल टू 1. आता इथं OM आणि PM दोन्ही पण एक्सच घेतलो तर x इज इक्वल्स टू वाय घ्या वाटल्यास, आणि इज इक्वल्स टू एक्स करा. म्हणजे एक्स आणि वाय दोन्हीच्या ऐवजी आपण आता काय पुटअप करणार आहे, फक्त एक्सच पुटअप करणार आहे. म्हणजे एक्स आणि वायच्या ऐवजी एक्स पुटअप करणार आहे. म्हणजे x² + x² इक्वल टू 1, 2x² इक्वल टू 1, x² इक्वल टू 1/2. देअरफॉर x इज इक्वल्स टू रूट घेतल्यावर 1/√2 एक्स आला. पुट इन इक्वेशन नंबर ॲज x इज इक्वल्स टू वाय इक्वल टू, सेमच आहे ना व्हॅल्यू, म्हणजे 1/√2 आला. एकदा जरी व्हॅल्यूज काढलो आपण, आता काय करायचं, हे असं लक्षात ठेवा, कॉस थिटा इज इक्वल्स टू x/r म्हणजेच काय, तर फक्त 1/√2. सेक थिटा म्हणजे ॲज अ रेसिप्रोकल 1/cos थिटा म्हणजे फक्त √2. त्याच्यानंतर साइन थिटा इज इक्वल्स टू y/r जर घेतलं तरी 1/√2. कोसेक थिटा कॉस थिटा, सेक थिटा, साइन थिटा, कोसेक थिटा. टॅन थिटा इज इक्वल्स टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. हे टॅन थिटा, आणि ह्याच्यानंतर काय घ्यायचं, कॉट थिटा इज इक्वल्स टू 1 घेतलं. हे सगळं आता परत काय, ऑल लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये सगळ्याच व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहेत, म्हणून हे सगळं ॲज इट इज.